नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि खून प्रकरणात आता अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीने न्यायालयात दिलेला जबाब संतापजनक ठरलाय. लोक संशय घेतील म्हणून तिला तिथेच सोडून गेलो, असे आरोपीने न्यायालयात म्हटले आहे. विशेष म्हणजे अवघ्या 16 दिवसात 55 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवत हा खटला न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्यांपैकी एक ठरलाय. पाहूया हा रिपोर्ट. लोक संशय घेतील म्हणून तिला तिथेच सोडून गेलो. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करत तपासाला वेग दिला. त्यानंतर हा खटला विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात सुरू झाला. आरोपी कांबळेने न्यायालयात दिलेला जबाब धक्कादायक ठरला आहे. स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात त्याने लोक संशय घेतील म्हणून तिला तिथेच सोडून गेलो असं सांगितलं. मात्र तपास आणि पुराव्यांनी आरोपीचे हे स्पष्टीकरण कमकुवत ठरवले. आरोपीचा कबुली जबाब: मी राम मंदिरातून शेडमध्ये गेलो. मुलगी तिथे आली. तिला खाऊ दिला. गोट्यात नेताना पाय घसरल्याचा दावा. मुलीच्या डोक्याला मार लागल्याचे स्पष्टीकरण. लोक संशय घेतील म्हणून तिला तिथेच सोडल्याचा दावा. दरम्यान न्यायालयाने आरोपीसमोर 55 साक्षीदारांचे पुरावे ठेवत तब्बल 88 प्रश्न विचारले. सुरुवातीला आरोपीने CCTV फुटेजमधील व्यक्ती आपण नसल्याचा दावा केला. मात्र फुटेज अनेक वेळा झूम करून दाखवल्यानंतर त्याने त्यातील व्यक्ती आपणच असल्याची कबुली दिली. तांत्रिक पुराव्यांनी कोंडी: आरोपीने सुरुवातीला CCTV फुटेज नाकारले. न्यायालयाने फुटेज वारंवार दाखवले. अखेर फुटेजमधील व्यक्ती आपणच असल्याची कबुली. मात्र सोबतची मुलगी ओळखत नसल्याचा दावा. घटनेबाबत अनेक कहाणी सांगून बचावाचा प्रयत्न. सरकारी पक्षाने सादर केलेल्या DNA अहवालाने मात्र आरोपी विरोधातील पुरावे अधिक भक्कम केले. पीडितेच्या शरीरावर आणि घटनास्थळी मिळालेल्या महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये आरोपीचा DNA आढळल्याचे न्यायालयात नमूद करण्यात आले. त्यामुळे हा गुन्हा आरोपीनेच केल्याचा सरकारी पक्षाचा दावा अधिक मजबूत झालाय. या प्रकरणातील आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे खटल्याचा वेग. अवघ्या 16 दिवसात 55 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. त्यामुळे न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलद गतीने चाललेल्या खटल्यांपैकी एक खटला ठरला आहे. अंतिम युक्तिवादाकडे लक्ष. 16 दिवसात 55 साक्षीदारांच्या साक्षी. वेगवान सुनावणीची नोंद. सरकार पक्षाकडून विशेष वकिलांची बाजू. आरोपीतर्फे वरिष्ठ विधिज्ञांचा युक्तिवाद. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अंतिम सुनावणीकडे. आता सरकार पक्ष आणि बचाव पक्षाचे अंतिम युक्तिवाद होणार असून त्यानंतर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे या संवेदनशील प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असून ही सुनावणी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. अंतिम युक्तिवादानंतर न्यायालय काय निर्णय देते याकडे पीडित कुटुंबासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.